नमस्ते मित्रांनो, मी विकास भोपिनवार, यूट्यूब मराठी चॅनल फार्मा नोट्सचा फाउंडर. माझं हिंदीमध्ये पण चॅनल आहे, जिथे 2 लाख लोक सबस्क्रायबर्स आहेत. आणि आपल्या चॅनलवरनं नुसत्या नोट्स वापरून पंजाब, हरियाणा, दिल्ली तसेच आपल्या ओडिसामध्ये आत्ता रिसेंटमध्ये आणि आसाम या ठिकाणी आपल्या चॅनलवरून जे नोट्स वापरून लोक ड्रग इन्स्पेक्टर झालेले आहेत. ओडिसामधला जो आहे तो आता रिसेंटमध्ये झाला 7व्या रँकनी. त्याने आता कट्टकमध्ये ऑफिस जॉईन केलं ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर. त्यांचा मला आत्ता मागच्या आठवड्यामध्ये फोन आलेला. त्यांनी सांगत होते का मी 2 मुलांच्या वडील आहे आणि मी इथे नाशिकमध्ये मायलन कंपनीमध्ये कामाला होतो. 13 वर्षापासून ते काम करत होते. तिथे त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी पण घेतलेली होती आणि त्यांनी असं ठरवलं होतं की आता आपण महाराष्ट्रीयनच झालो, कारण आता काही होऊ शकत नाही. ओडिसामध्ये जाण्याचे चान्सेस कमीच आहेत. तर त्यांनी ड्रग इन्स्पेक्टरची जेव्हा त्यांच्या स्टेटमध्ये जागा निघाल्या, त्यांनी आपल्या चॅनलवरनं इथे अभ्यास करायला सुरू केलं आणि ते अक्षरशः पती-पत्नी दोघं मिळून रडत होते, की जी गोष्ट इम्पॉसिबल होती, की आपण परत आपल्या राज्यात परत येऊ आणि आपण आपल्या राज्यामध्ये म्हणजे ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर म्हणून येऊ, हे त्यांना कदाचित स्वप्नवत होतं आणि ते पूर्ण झालं. ते अक्षरशः गदगद होत होते मला बोलताना. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की आता एवढी मोठी संधी महाराष्ट्रामध्ये चालून आलेली आहे, की ड्रग इन्स्पेक्टरच्या भरपूर साऱ्या जागा आपल्या इथे निघालेल्या आहेत आणि ज्याची एक्झाम 22 मार्चला होणार आहे. ज्याला कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया नाही लावलेला आहे, की तुम्हाला इंडस्ट्रीमधला अनुभवच पाहिजे किंवा तुमचं एम-फार्मच झालेलं पाहिजे वगैरे, वगैरे कुठल्याही प्रकारची अट नसताना हे जे घडून आलंय महाराष्ट्रामध्ये. बऱ्याच लोकांचं याच्यामागे खूप मोठं म्हणजे सहकार्य पण आहे, की अशा प्रकारच्या पोस्ट महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि ही संधी म्हणजे आपल्यासाठी जे फार्मसी लोकं आहेत त्यांच्यासाठी दिव्यच असती. तर ही संधीचं सोनं करण्यासाठी सुद्धा लोकं मागे-पुढे पाहतात. मी स्वतः असे लोक बघितले ज्यांच्या खिशामध्ये पैसे असताना, भरपूर तहान लागलेली असताना, समोर पाणी बॉटल विकणारा येत असताना सुद्धा विचारलं जातं, की पाणी बॉटल कितीला आहे? तहान आहे? हो. खिशात पैसे आहे? हो. मग पाणी बॉटलचे पैसे विचारण्यापुरती फुरसत पण कशी काय आहे? हा मला प्रश्न पडतोय, की जेव्हा तहान असते तेव्हा पाणी पिऊन घ्यायचं आणि नंतर विचारायचं बाबा किती असेल? मॅक्सिमम किती रुपये सांगतो आपल्याला माहिती आहे. ₹20 ची पाणी बॉटल आपल्याला सर्वत्र मिळती. भलेही ती त्याला ₹5 ला पडलेली असो, ₹7 ला पडलेली असो किंवा ₹10 ला पडलेली असो. पण आपली तहान भागणे महत्त्वाचे आहे. जर तहानेमुळे आपल्याला काही प्रॉब्लेम झाला, तर अजून जास्त वेगळ्या गोळ्या औषधांचा खर्च सुद्धा वाढू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे सर्व सांगण्याच्या मागे तात्पर्य असं आहे, की मी सगळ्यांना सांगतो, की आपलं जे फार्मा नोट्स चॅनल आहे, हे युनिक पद्धतीनं शिकवणारं चॅनल आहे. तुम्हाला इथे जे गमती-जमतीनुसार कन्सेप्ट क्लिअर करून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी इथे शिकायला मिळतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मी विचारतो का बीपी म्हणजे काय? पॅरासिटामॉलची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? डायक्लोफिनॅक काय करतो? ॲस्पिरिन कसा काम करतो? या छोट्या-छोट्या प्रश्नांची उत्तरं पी किंवा पी झालेले लोकं सुद्धा व्यवस्थित देऊ शकत नाहीत. मग अशा पद्धतीचा जर आपला बेस असेल आणि जे करून आपण डिग्री घेतली, घेतली आणि आता पण चालू आहे. मग अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर सांगता येत नसेल, तर आपण स्वतःकडून कसं एक्स्पेक्ट करायचं, की मी ही ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा आहे ती पास होईल येणाऱ्या 22 मार्चला. तर वेळ कमी आहे. जानेवारी महिना उजाडतोय आता. काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरू होतंय आणि नवीन वर्षानिमित्त एक नवीन लक्ष्य आपल्या समोर आहे. बऱ्याच लोकांनी फॉर्म सुद्धा भरलेला आहे. काही लोकांनी त्याच्यातूनही वंचित राहिलेले आहेत. त्यांना ते पण कळालं नाही, की जागा कधी आल्या, कधी फॉर्म भरल्या गेलेत. ठीक आहे, असो. पण ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांच्यासमोर हे लक्ष्य आहे, तर त्यांनी या लक्ष्याला कसं घेतलं पाहिजे? ठीक आहे, बरेच लोकं जसं ॲज युजुअल आपलं लाईफ आहे, डेली जसं काही त्यांचं वर्कआउट आहे तेच करताय. एक वेगळा वेळ या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी त्यांनी अजून तरी काढलेला नाहीये. ठीक आहे आणि ज्या लोकांनी काढलेलं आहे, ते लोकं मागच्या डिसेंबरमध्ये एक एक्झाम म्हणजे एक्स्पेक्ट करत होते. ते आता थकलेले आहेत. त्यांनी जेवढ्या जोशमध्ये अभ्यास सुरू केला होता, तो जोश थोडा कमी झालेला आहे. प्रॉपर नोट्सच्या शोधात काही लोकं आहेत. काही लोकांना असे टॉपिक कन्फ्यूज करताय, की जे त्यांनी कधी वाचले नाही. जसं कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट किंवा इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे. तर हे सगळ्यांच्या मागे ते लागलेले असून जे काही आपल्या हाताशी आहे, तो अभ्यास अजून करायला सुरुवात नाही केलेली आहे. तर
भरपूर सारा अभ्यास आहे आणि भरपूर वेळ पण आहे. वेळ काही कमी नाहीये. 2 महिने, 2.5 महिने भरपूर वेळ होतो. एवढ्या वेळामध्ये दिलेला जो सिलेबस आहे आटोक्यात येतो. परंतु याच्यासाठी गरज आहे एका मार्गदर्शकाची आणि आपल्याकडे वेळ असण्याची, की आपण रिव्हिजन करू शकू. ठीक आहे. मार्गदर्शक काय सांगणार, बाबा हे वाचणं महत्त्वाचं आहे. यामध्ये हे वाचणं महत्त्वाचं आहे. हा टॉपिक नाही केला तरी चालेल. या टॉपिकमध्ये फक्त एवढं फोकस कर, एवढं नीट लक्षात राहिलं पाहिजे. आणि आपलं काम काय, की आपण त्याच्यावरती रिव्हिजनवर रिव्हिजन हे करणे. जेणेकरून आपली तलवार धारदार होईल आणि जेव्हा युद्ध पातळीवर येईल, तेव्हा आपण ही तलवार चालवून युद्ध जिंकू शकू. तर हा जो प्रॉपर प्रोपगंडा आहे, अजेंडा आहे, याला आपल्याला फॉलो करायचा आहे. तर या व्हिडिओचा मेन उद्देश जो आहे, की मी तुम्हाला इथे इन्सिस्ट करतोय, की फार्मा नोट्सला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही जॉइन करू शकता. कारण फार्मा नोट्सनी स्वतःच्या इथे नोट्स बनवलेल्या आहेत, ज्या प्रॉपर आहेत आणि याच्यामधनं तुमचं नॉलेज वाढणार आहे, कन्सेप्ट वाढणार आहे. एकाच गोष्टीला 4 वेळा वाचण्याची गरज पडणार नाहीये. काही क्लृप्त्या, ट्रिक्स वगैरे तुम्हाला इथं सांगितल्या जातील. ते तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन बघू शकता. फार्मा नोट्सचं जे हिंदीमधलं आहे, तिथे भरपूर सारे व्हिडिओज आहेत. जे वाचून हे लोकं डी-आय झालेले आहेत इतर स्टेटमधले. तर तशा पद्धतीचा युनिक अभ्यासक्रम ते लक्षात ठेवण्यासाठी क्लृप्त्यासहित तुम्हाला इथे नोट्स पण प्रोव्हाईड केल्या जातील, एम-सी-क्यू पण प्रोव्हाईड केल्या जातील, एम-सी-क्यू डिस्कस केल्या जातील. आता हे सगळं का सांगतोय, की ॲक्चुअली मी ही मेहनत घेतलेली आहे. प्रॉपर सिलेबस वेगळा काढलेला आहे आणि सध्या माझ्याकडे 7 ते 8 विद्यार्थी पण जॉइन आहेत, जे इथे लेक्चर्स घेत आहेत. नोट्स पण त्यांना प्रोव्हाईड केलेल्या आहेत, ज्यांचा अभ्यास सुरू झालेला आहे व्यवस्थित. ते मागच्या डिसेंबरपासनं म्हणण्यापेक्षा ऑगस्टपासनं काहीतरी ते मला जॉइन आहेत. तिथून त्यांची तयारी सुरू आहे. तर या नोट्स आता व्यवस्थित पातळीवरती आलेल्या आहेत बऱ्यापैकी. 50, 60, 70% सिलेबस हा आमचा पूर्ण झालेला आहे. 30% बाकी आहे. तर हा आम्ही निवांत काळात प्रिपेअर केला. परंतु काही असो, तुम्ही आता जवळ-जवळ एक्झाम आहेच. तुम्हाला जास्त कष्ट नाही पडणार. 2 ते 2.5 महिनेच आहेत. तर त्या कमी वेळामध्ये तुम्हाला हे सगळं जे आहे मटेरियल मिळेल आणि तुमचे लेक्चर्स पण घेतले जातील. कुणाला वेळ असेल, नसेल, नोकरी करतात काही लोकं, रविवार सुट्टीच असती. तर रविवारी आपण 4-4 तास, 3-3 तास जर शिकलो, तर हा 60-70% सिलेबस कंप्लीट करून ह्या इतर स्टुडंट जे आहेत 7 ते 8 माझे, त्यांच्यासोबत उरलेला आपण सिलेबस पण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. नोट्स ऑलरेडी तयार आहेत, परिपक्वता आहे, समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची इच्छाशक्ती आहे. कारण समजून घेणे याच्यासाठी की तुमच्याकडेही वेळ कमी आहे. कमी वेळात जर चांगलं होत असेल, आपण आता जसं एखादा बिझनेस जरी करायचा म्हणलं किंवा स्वतःसाठी काही करायचं म्हणलं, तर खर्च लागतो आणि तो काम करेल, नाही करेल सांगता येत नाही बिझनेस. परंतु ही एक अपॉर्च्युनिटी, संधी आपल्यासमोर चालून आलेली आहे. म्हणून माझी सांगण्याची ही तळमळता याच्यासाठी आहे, की संधी एकदाच येते. त्याच्यावर एवढा विचार करू नये. तहान लागलेली आहे, पाणी बॉटल समोर आहे, तर पाणी न विचारता आपण पिलं पाहिजे, आपली तहान भागवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिलॅक्स वाटावं. तर आलेली ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम डोळ्यासमोर आहे, तोंडावर आहे. आपण फॉर्म भरलेला आहे. योगायोगाने योग चांगला आहे आणि फार्मा नोट्स हे चॅनल पण चांगलं आहे, जे 2 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. बरेच लोकं याच्यामध्ये गव्हर्नमेंट, रेल्वे फार्मसी, सी-एस-आय-सी फार्मसी झालेले आहेत, प्रोफेसर झालेले आहेत, डी-आय झालेले आहेत. मग ही संधी आणि ही परिपक्वता आपल्या जवळ येत असेल, ठीक आहे. एक महाराष्ट्रातला माणूस आहे मी आणि एका महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यासाठी हा स्ट्रगल करू इच्छितो. तर मी स्वतः तुम्हाला इन्सिस्ट करतो. मी स्वतः तुम्हाला एक सांगतोय, की हे प्रॉपर चॅनल आहे. इथे जॉइन करून तुम्ही तुमचं भविष्य नक्कीच घडवू शकता. आता राहिलेला विषय, की याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, तर याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून एम-सी-क्यू नोट्स आणि हे जे काही सिलेबसच्या नोट्स आहेत त्या मिळतील. ज्या सध्या 60 ते 70% तिथं अवेलेबल आहेत. फक्त 30% ते आपण अपडेट करत असतो दर आठवड्याला. तर अशा प्रकारे आपल्याकडे बरेच आठवडे अजून शिल्लक आहेत, 10 एक आठवडे, तर ते कंप्लीट होतील तिथे आणि तुम्हाला तिथे रिव्हिजन करायचं आहे. आणि Zoom प्लॅटफॉर्मवरती आपली ऑनलाईन लिंक आहे. ती लाईव्ह आपण लेक्चर्स घेतो, जेणेकरून तुमच्या काही अडचणी पण तिथे सॉल्व्ह केल्या जातात. तुम्हाला प्रॉपर गाईडन्स केलं जातं. व्यवस्थित वर्थरित्या याचं प्राईस पण आपण इथं सांगतोय, की पूर्ण जानेवारी महिना होईपर्यंत, ठीक आहे. पूर्ण जानेवारी महिना होईपर्यंत या कोर्सची फी फक्त ₹10,000 असेल आणि जानेवारीच्या नंतर जेव्हा फेब्रुवारी महिना येईल, त्या महिन्यात जर तुम्ही जॉइन केलं, तर याची फीस कदाचित भरपूर वाढून जाईल, की मी स्वतः सांगतो तुम्ही नाही आले तरी तिथे पुढे चालेल. फेब्रुवारीपासून या कोर्सची फी ₹25,000 असणार आहे. तर सध्या जानेवारीपर्यंत जर तुम्ही जॉइन करायला इच्छुक असाल, तर फक्त आणि फक्त ₹10,000 मध्ये तुम्ही जॉइन करू शकता. कारण काय, मला व्यवस्थितरित्या तुमच्याकडून हा सिलेबस करून घेता येईल. जर फेब्रुवारी नंतर आल्यात तुम्ही, तर मला वेळ कमी असेल, तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. त्यामुळे हे 25,000 होईल आणि जो शेवटच्या टप्प्यात येईल 25
आजाराच्या नंतरचा टप्पा जो आहे मार्च महिना, ज्याच्यामध्ये आपल्याकडे फक्त 22 दिवस आहे. त्या 22 दिवसात सुद्धा मी ही तयारी तुमची करून घेऊ शकतो पूर्ण सिलेबसनुसार. कारण तोपर्यंत आपला सिलेबस पूर्ण होऊन जाईल फेब्रुवारीपर्यंत, आणि हा सिलेबस मला नवीन विद्यार्थ्याला 22 दिवसात शिकवण्यासाठी मी त्याच्याकडनं जवळ-जवळ ₹50,000 चार्जेस करणार आहे. तर मला हे काही म्हणायचं नाही, की मला फीस मिळाली पाहिजे, तुम्ही मार्च महिन्यात यावं, फेब्रुवारी महिन्यात यावं. कारण त्या काळात तेवढा वेळ देणं हे थोडंसं इम्पॉसिबल वाटतं. जास्त वेळ द्यावा लागतो, रात्रीच जागावं लागतं. समोरच्या व्यक्तीला तेवढा वेळ आहे, नाही आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्याकडे आलात, तेव्हा माझी जबाबदारी होती, की हे तुम्हाला प्रॉपरली शिकवलं जावं. तुमच्यापर्यंत सगळं यावं हे ज्ञान. ठीक आहे. तुम्हाला कुठेतरी समाधान वाटावं, खूप जास्त समाधान वाटावं. त्याच्यामुळं आता जे आहेत मला एफर्ट्स कमी पडतात, तुम्हाला एफर्ट्स कमी पडतात. तर त्याच्यामुळं हा सहजरित्या पॉसिबल होतो. जानेवारीमध्ये जरी तुम्ही जॉइन केलंत तरी सुद्धा. त्याच्यामुळं जानेवारीपर्यंत जे लोकं इथे जॉइन करतील, त्यांना फक्त आणि फक्त ₹10,000 हा कोर्स मिळेल, ज्याच्यात तुम्हाला नोट्स, एम-सी-क्यू आणि लेक्चर्स मिळतील, आणि कदाचित जर सिलेबस झाला तर तुम्हाला रिव्हिजन पण मिळेल. ओके. तर प्रॉपररित्या इथे तयारी केली जाईल. तर या संधीचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा आणि या चॅनलला जॉइन करावं, असं मी तुम्हाला इथे इन्सिस्ट करतो. तुम्ही विचार करावा आणि तुम्ही विचार करण्यायोग्य ते निर्णय घेशाल, जेणेकरून तुमचं भविष्य काहीतरी घडवू शकशाल. काहीतरी जे काही तुमची आयुष्यामधले, आपण जिथे कुठे जॉब करतो, बऱ्याच वेळा लाचारी वाटते, नको-नकोसं वाटतं जीवन. आपण काय करायलो, काय करायला पाहिजे, मी किती नॉलेजेबल आहे, माझं नॉलेज वेगळ्या ठिकाणी मी वापरू अप्लाय करू शकतो. आपल्या औषधी डिपार्टमेंटमध्ये मी काही सुधारणा करू शकतो भविष्यात चालून. मी कुठे मोठा डायरेक्टर होऊ शकतो याच्या अनुभवानंतरने, आणि अशी मोठ्या-मोठ्या पोस्ट तुम्ही घेऊ शकता आणि काही प्रॉब्लेम नाही. ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर जेव्हा तुम्ही जॉइन करता, तुमचे मित्र, तुमचे परिवार लोकं, तुमचे रिलेटिव्हज ज्यांच्यामध्ये तुमचं जे अस्तित्व आहे ना, ते पण त्याची लेव्हल वाढती. त्या दिवशी आलेलं डोळ्यातलं पाणी, ज्या दिवशी तुम्ही या खुर्चीत बसणार, ते खूप महत्त्वाचं आहे. खूप सारे पुष्पगुच्छ तुम्हाला लोकं द्यायला येतील आणि तो आनंद वेगळा आहे हो. ते आनंद वेगळा आहे आणि त्या आनंदासाठी 2 महिने, 3 महिने झुंजणं हे काही फार मोठं योगदान नाहीये. हे किरकोळ आहे. आपण जर लाचारीचं आयुष्य इतके दिवस जगतोय, तर 3 महिने आपण जे आत्तापर्यंत केलेलं नाहीये, त्याच्यासाठी आपण झिजलो तर काहीही फरक पडणार नाही. कारण बऱ्याच लोकांनी आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी सुद्धा आयुष्य वेचलेलं आहे. आपले आई-वडील असो, काका असो, मामा असो, बऱ्याच लोकांचे जे नातेवाईक असतात, त्यांनी तुम्हाला शिक्षणासाठी मदत केलेली असो. आज त्यांचं चीज करण्याची एक संधी डोळ्यासमोर येत असेल, तर काय हरकत आहे? थोडंसं आपण प्रयत्नशील राहायला, खूप जास्त अभ्यास करायला आणि खूप जास्त मेहनत करायला, थोडीशी आपली झोप बाजूला ठेवून, थोडंसं आपले वेगळे इतर जे आपण कार्यक्रम असतात, जसं पिक्चरला जाणे म्हणा, कुठे बाहेर जेवायला जाणे म्हणा, किंवा पुण्याच्या याच्यामध्ये जाणे म्हणा, वेळ जिथं आपला जाईल बाबा नाही का पार्टीमध्ये वगैरे, तो वेळ साईडला ठेवून आपण जर अभ्यासाला परिपूर्ण वेळ दिला, तर आपण नक्कीच आपलं हे ध्येय गाठवू शकतो. आणि तुम्हाला एक चांगला मार्गदर्शक म्हणून फार्मा नोट्स इथे कायम तत्पर आहे. आणि मी जसं तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं, मी परत एकदा इन्सिस्ट करतो, की तुम्ही हा चॅनल लगेच जॉइन करावा. कारण वेळ आहे तोपर्यंत आपल्या हातात सर्व काही आहे. एकदा वेळ गेली त्याच्यानंतर काहीही नसतं. ठीक आहे. तर मग नंतर पुढे जाऊन पश्चात्ताप नको व्हायला, की काहीतरी केलं असतं, काहीतरी झालं असतं, तर कदाचित आयुष्य वेगळं असलं असतं. तर ही एक संधी स्वतःला नेहमीच द्यावी. जरी तुम्ही आता नाही दिली, तर परत कुठेतरी समोर तुम्हाला असं काहीतरी करावंच लागणार आहे, जेणेकरून तुम्ही आपल्या आयुष्याला नवीन आकार देऊ शकावे. तर जेवढ्या लवकर तेवढं का नाही? ठीक आहे. कारण एक अपॉर्च्युनिटी सक्सेस झाल्यानंतर पुढच्या अपॉर्च्युनिटीचा प्रकार आणि आकार वेगळा असतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं असेल, तर आजची लेव्हल वाढवणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. डिग्री लेव्हलला, पी-जी लेव्हलला काही गोष्टी राहून गेल्या, समजल्याच नाही. काय आहे अँजायना पेक्टोरिस? काय आहे का कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर? काय कुठले आपले साइड इफेक्ट्स होतात? काय महत्त्वाचं आहे? काय असतो टॅबलेट्स? टॅबलेटची चेकिंग काय करायची? किती टॅबलेट्स घ्यायच्या? काय करायचं त्याचं? त्याच्या टेस्टिंग काय आहेत? फार्माकोपियल टेस्टिंग काय? नॉन फार्माकोपियल टेस्टिंग काय आहे? कॅप्सूल काय आहे बाबा? ड्रग इन्स्पेक्टरचे कोणते फॉर्म्स महत्त्वाचे असतात? ड्रग एनालिस्टचे कोणते फॉर्म महत्त्वाचे असतात? इम्पोर्टसाठी कोणते लायसन्स लागतात? अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजलेल्याच नाहीत. आपण घोकून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण प्रॉपर ट्रिक सुद्धा आपल्या हातात जर नसेल, तर हे कितीही वेळा वाचलं आणि परीक्षेमध्ये जर कन्फ्यूज होत असेल, तर आपण कशाचं उत्तर कशाला लिहून आलो, तर एवढा अभ्यास करूनही काय फायदा आहे की नाही? तर त्याच्यामुळे प्रॉपर मार्गदर्शन असू द्या. बऱ्याच लोकांनी क्लासेस पण लावलेले असतील, काही प्रॉब्लेम नाही.
एका संधीसाठी 2-2 ठिकाणी जरी जॉइन केलं तरी काही वावगं होत नाही. कारण आपण त्याच दिशेला चाललोय. एक मार्गदर्शन असेल तर अजून 2 मार्गदर्शक होतील, 3 मार्गदर्शक होतील, काही प्रॉब्लेम नाही. पण ध्येय आपल्या पदरात पडतं का नाही पडतं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काही केलं का नाही केलं हे अतिशय जास्त महत्वाचं. कारण वाचून वगैरे काही व्हायचं असलं असतं तर आजपर्यंत झालं असतं. नुसतं वाचून होत नाही हेच खरी परिस्थिती आहे, की मार्गदर्शक लागतोच. एक चांगला मार्गदर्शक इथे असला तर बरं होतं. ठीक आहे. तर या फार्मा नोट्स सोबत तुम्ही 4 वर्ष, 6 वर्षात जे काही शिकू शकले नसाल कदाचित त्याची प्रचिती तुम्हाला इथे येईल आणि खूप काही चांगल्या गोष्टी इथे तुम्हाला शिकायला मिळतील. छोट्या-छोट्या कन्सेप्ट, "अरे, हा असं असतं का? अरे, हा तसं असतं का?" अशा प्रकारचे तुमचे अनुभव इथे येतील. तर फार्मा नोट्स खूप मेहनत घेत आहे आणि 22 मार्चपर्यंत मेहनत घेणारच आहे. प्रामाणिकपणे या ध्येयाला आपल्या पदरात पाडण्यासाठी ही पूर्णपणे जिम्मेदारी आपण इथे फार्मा नोट्सच्या माध्यमातून घेणार आहोत, समोर जाणार आहोत. तर तुम्हाला तुमचा सहप्रवासी म्हणून फार्मा नोट्स नक्कीच मदत करेल आणि या पूर्ण कोर्सची फी जशी मी तुम्हाला सांगितली, जर जानेवारी एंडिंगपर्यंत तुम्ही जॉइन करत असाल, तर फक्त ₹10,000 मध्ये तुम्हाला हा कोर्स अफोर्ड होईल. त्याच्यापुढे 25,000 आणि त्याच्याही पुढे जाऊन ₹50,000 तुम्हाला इथे लागतील. म्हणजे थोडक्यात सांगायचं का फेब्रुवारी, मार्चमध्ये तुम्ही आलेत तर तुम्हाला खूप जास्त पैसेही मोजावे लागतील आणि किंबहुना मी इनडायरेक्टली तुम्हाला असं म्हणत आहे, की आता यायचं असेल तर ते आजच येतील, उद्या येण्याचा प्रश्नच नाही. जे 10,000तच नाही येऊ शकले, ते 25,000 आणि 50,000 मध्ये का यावेत? ठीक आहे. तर माझ्या सांगण्याचा उद्देश समजून घ्या, माझी तळमळ समजून घ्या आणि जॉइन करायचं असेल तर नक्की जॉइन करा. माझा नंबर नोट करून घ्या 80 87 33 96 48. ठीक आहे. 80 87 33 96 48. काही अडचण असेल फोन करू शकता किंवा याच नंबरवरती तुम्ही Google Pay, PhonePe करून ₹10,000 हे कोर्स लगेच जॉइन करू शकता. जसं तुमची फीस ॲड होईल, तसं तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस मिळेल Telegram चॅनलच्या नोट्स आणि एम-सी-क्यूचा आणि ठरल्या पद्धतीनं तुम्हाला लिंक पाठवून तुम्हाला जसं-जसं लेक्चर्स प्रोव्हाईड करता येतील, तुमचा सिलेबस कंप्लीट करून देण्यात येईल. ठीक आहे. तर इथे थांबूया. बाकी सगळं जे डिस्क्रिप्शन बॉक्स असतो ना खाली या व्हिडिओच्या खाली, त्याच्यामध्ये मी हे सगळं लिहून ठेवतो जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. तर तुमच्या सोबत कोणी असेल किंवा तुमचे भाऊ-बंध असतील, रिलेटिव्ह असतील ज्यांनी डी-आयचा फॉर्म भरलेला आहे, तर एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म म्हणून तुम्ही त्यांना हा सजेस्ट बिनधास्त करू शकता. तुमचा कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी पूर्ण फार्मा नोट्सच्या माध्यमातून घेण्यात येईल. ठीक आहे. तर इथं थांबूया विद्यार्थी मित्रांनो आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही यशस्वी हो, तुमच्या पदरात डी-आयचं पद पडो आणि पूर्ण औषधांचा कारभार जो आहे महाराष्ट्रातला तो तुमच्या हातात चालवण्याची संधी, एक प्रामाणिकपणे काम करण्याची संधी तुम्हाला या शासनामार्फत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सदिच्छा देतो आणि इथे थांबतो मित्रांनो.